मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि संपूर्ण लाखो मराठे जे मुंबईत दाखल झालेले आहेत ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। मरीन ड्राईव्ह असेल, मंत्रालय परिसर असेल आणि त्याचसोबतच CSMTचा आजूबाजूचा परिसर असेल, हा संपूर्ण मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे। सध्या आपण वानखेडे स्टेडियमच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहोत आणि वानखेडे स्टेडियमला देखील भेट देण्याकरता मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सगळे मराठा बांधव वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये जाण्याची मागणी करतात आहेत, परंतु आतमध्ये जाण्याची परवानगी नसल्यामुळे हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आपल्या आरक्षणाच्या न्याय हक्काच्या मागणीकरता या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून हे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत ठाण मांडून असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार जो आहे तो या मराठ्यांनी घेतलेला आहे। परंतु मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या विविध ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। कोणताही अनुचित प्रकार हा मुंबईमध्ये घडू नये याकरता खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं या ठिकाणी घेताना मुंबई पोलीस आपल्याला पाहायला मिळतं। सध्या वानखेडे जो स्टेडियम आहे त्या संपूर्ण वानखेडे स्टेडियमचे जेवढे काही एंट्री गेट आहेत आणि एक्झिट गेट आहेत त्या सगळ्याच गेटवरती संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आता तैनात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।